जय शिवराय, जय भीम, जय लहुजी. मी प्रामाणिकपणानं काम करत असताना एका सामाजिक मागणीसाठी अनेक वर्षापासून मातंग समाजाच्या व 59 जातीच्या वंचित समाज घटकांचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी अनेक वर्षापासून उपवर्गीकरणाची मागणी मीही करत होतो, अनेक सामाजिक संघटना करत होत्या आणि त्यामध्ये प्रामुख्यानं खरं तर पंजाबच्या माध्यमातून, पंजाब सरकारच्या माध्यमातून, तिथल्या जन आंदोलनाच्या माध्यमातून एक रिट दाखल झालं आणि सुप्रीम कोर्टाच्या माध्यमातून संबंध भारत देशातील राज्यांना या उपवर्गीकरणाच्या बाबतीमध्ये खऱ्या अर्थानं अनुसूचित जातीतल्या वंचित समाज घटकाचा विकास व्हावा आणि उपवर्गीकरण व्हावं अशा पद्धतीची सूचना, निर्देश प्रत्येक राज्याला दिलेले आहेत आणि प्रत्येक राज्यापैकी अनेक राज्यांनी, मग त्याच्यात पंजाब असेल, हरियाणा असेल, तेलंगणा असेल, कर्नाटक असेल, केरळ असेल, अशा अनेक राज्यांनी त्या ठिकाणी त्याला मंजुरीही दिलेली आहे, उपवर्गीकरण लागू झालेलं आहे. अशाच पद्धतीनं महाराष्ट्र सुद्धा त्या ठिकाणी बदर समिती स्थापन करून त्या ठिकाणी माजी न्यायाधीश अनंत बद्दर यांच्या अध्यक्षतेखाली बदर समिती स्थापन झाली आणि त्या समितीचा फक्त अहवाल गेलेला आहे, शासनानं तो मागवलेला आहे. मग आमची अपेक्षा एवढीच होती की उपवर्गीकरणाचा लढा आम्ही लढत असताना जर सुप्रीम कोर्टानं निर्देश दिले असतील तर या समाजाचा तुम्ही अभ्यास करा आणि वंचित असलेल्या समाजाला न्याय मिळाला पाहिजे, म्हणून त्या ठिकाणी उपवर्गीकरण लवकर लागू करा एवढीच मागणी माफक त्या ठिकाणी आम्ही समर्थनात उतरलोय. आणि संबंध राज्यामध्ये सामाजिक कार्यकर्त्याचे वेगवेगळ्या ठिकाणी आंदोलन होत आहेत. मी कालही त्या ठिकाणी आंदोलन केलं, ह्याच्या अगोदर पोतराजाचं आंदोलन केलं. आमदार असताना सुद्धा मला रस्त्यावर मातंग समाजासाठी व इतरत्र मागण्यासाठी मला रस्त्यावर उतरावं लागलं. मग या ठिकाणी आज आमची जर मागणी पूर्ण होत असेल तर त्याच्या समर्थनात आम्ही उतरू नये का? मी या ठिकाणी बोलत असताना अत्यंत माझ्या बोलण्याचा विपर्यास करून चुकीच्या पद्धतीनं मला तरी एवढी लाज वाटायला लागली स्वतःला सुद्धा, जर कोणी लोक परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे जे वंशज आहेत, आज आमचा तो स्वाभिमान आहे, बाबासाहेब आमची ही देण आहे, ही आमच्यासाठी देवापेक्षा सर्वात मोठं काही जर आधार असेल तर ते परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत. आणि त्यांचे वंशज म्हणजे माननीय प्रकाश बाबासाहेब आंबेडकर आणि आनंदराज आंबेडकर साहेब आणि अधूनमधून आमचे नेते रामदास आठवले साहेब यांच्या बाबतीमध्ये मी प्रकर्षाने त्यांच्यासोबत काम करत असताना, भेटी घेत असताना 2019च्या निवडणुकीमध्ये माननीय प्रकाश आंबेडकर साहेबांनी वंचित बहुजन आघाडी काढली आणि त्या वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून त्यांच्या मॅनिफेस्टोमध्ये अशा पद्धतीचा जाहीरनामा काढला की अनुसूचित जातीसाठी उपवर्गीकरण लागू झालं पाहिजे. असं जर समर्थन प्रकाश आंबेडकर साहेबांनी जर मागणी केली असेल तर माझं काय चुकलं की त्या ठिकाणी प्रकाश आंबेडकर साहेबांनी अनुसूचित जातीच्या उपवर्गीकरणासाठी जाहीरनामा काढला आणि ते जर मागणी जाहीर सभेमध्ये येऊन करत असतील तर माझ्यासारख्या मातंग समाजाच्या वंचित असलेल्या समाज घटकाचा सर्वांगीण विकास होण्यापासून राहिलेला आहे आणि त्याचा प्रगतीपथावर यावं, त्याला समानता प्रस्थापित व्हावी म्हणून जर मी त्या ठिकाणी जर आवाज उठवत असेल आणि त्या ठिकाणी समर्थनात बोलत असेल, माझ्या तोंडून काय गेलंय ते तरी तुम्ही बघा. लातूरकरांचीच मीडिया आहे, त्या ठिकाणी मी फक्त एकच म्हटलं की तुम्ही फक्त मातंग समाजावर आरोप करू नका, मातंग समाजाला एकट्याला दोष देऊ नका. 59 जातीच्या उपवर्गीकरणासाठी संबंध भारत देशाच्या राज्याला निर्देशित केलेला आदेश आहे आणि त्याचा तुम्ही अभ्यास करा. कशाला तुम्ही मातंग समाजाच्या बरोबर विरोध करताय? कशाला तुम्ही मातंग समाजाला दोषी ठरवताय? कशाला सुधाकर भालेरावला दोषी ठरवताय? त्याची माहिती घ्या, माहिती घेऊन मग आम्हाला दोषी ठरवा. बोला, हे काय चुकलं का माझं? त्याचा अभ्यास करा आणि मग आम्हाला दोषी ठरवा. हे माझं शाब्दिक रूपानं जर अभ्यास करा. आनंदराज आंबेडकर साहेबांना माझी विनंती आहे की मी तुम्हाला कुठलीही शिक्षण शिकवणारी पद्धत म्हणून अभ्यास करा म्हटलेलं नाही. मी अजून त्या शब्दाचा विपर्यास करून आनंदराज आंबेडकर साहेबांच्या नावाखाली काही जर दारू बेवडे व्यसनाधीन असलेली लोक त्या ठिकाणी जर सोशल मीडियाचा चुकीचा वापर करून त्या ठिकाणी तथागत गौतम बुद्धाच्या विचाराला अहिंसात्मक विचार बाबासाहेबांनी धम्माचा स्वीकारलेला आहे आणि त्या धम्माच्या विचाराचे वंशज म्हणून आनंदराज आंबेडकर साहेब आहेत, प्रकाश आंबेडकर साहेब आहेत आणि त्यांच्या घराण्याच्या नावाखाली जर संजय बनसोडेसारखा एखादा माणूस त्यांच्यासोबत फोटो काढणारा, त्यांच्यासोबत राहणारा कार्यकर्ता जर मला धमकी देत असेल, माझ्या तोंडाला काळं लावतो म्हणत असेल, मला शाई फेकतो म्हणत असेल, काय करणार आहे तुम्हाला शाईचं महत्व संजय बनसोडे साहेब? शिकवा त्या कार्यकर्त्याला तुमच्या जवळच्या. तुम्हाला जर राजकारण जर
आंबेडकर परिवाराच्या नावाखाली, वंशजाच्या नावाखाली सुधाकर भालेरावला जर तुम्हाला हाणामारी करायची असेल, सुधाकर भालेराववर जर हमला करून त्याला जर नुकसान करायचं असेल, जीविताला धोका निर्माण करायचा असेल, माझा खून करायचा असेल, तर तुम्ही कशाला खून करताय? मीच जातो आनंदराज आंबेडकर साहेबांच्या घरी, मीच जातो राजघरावर प्रकाश आंबेडकरांच्या घरी आणि सांगतो की मी काय चुकीचं बोललोय साहेब, सांगा तुम्हाला कुठला अभ्यास करा म्हणून सांगितलाय मी तुम्हाला फक्त एकच सांगितलं की सुप्रीम कोर्टाने दिलेले जे निर्देश आहेत हे निर्देश तुम्ही वाचून बघा, अभ्यासून बघा आणि मग आम्हाला दोष द्या की हा मातंग समाजाचा एकट्याचा लढा आहे का उपवर्गीकरणासाठी संबंध 59 जातीचा लढा आहे, अनुसूचित जमातीचा लढा आहे, एकट्या शेड्यूल कास्टचा सुद्धा नाहीये. एकट्या शेड्यूल कास्टच्या सोबत अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती जे राष्ट्रीय आयोग आहे त्या दोन्हीसाठी तो आयोग त्या ठिकाणी सूचना केलेली आहे आणि त्याची अंमलबजावणी करा म्हणून काही राज्य करत असतील, इतर राज्य होतं, या राज्यात मागणी होत असेल आणि ती आम्ही जर समोर जर समर्थनार्थ उतरून जर आम्ही बोलत असेल आणि त्याचा जर तुम्हाला जर राग येत असेल, असली बेवडे बोलण्यापेक्षा आणि ह्या बेवड्याला लावून काही महिला सुद्धा माझ्या आया बहिणी, माझ्या बहिणीसारख्या आहेत, माझ्या आईसारख्या आहेत, माझ्या मुलीसारख्या आहेत, त्या सुद्धा मला अर्वाच भाषेमध्ये बोलतायत. काय बोलू मी आता? त्यांना लाज वाटायला लागल्या मला सुद्धा. माझ्या आया बहिणीनो, मी तुमचा एक लहान भाऊ आहे, तुमचा एक मुलगा आहे. मला जर तुम्ही जर अशा पद्धतीने जर बोलत असाल तर मी तुम्हाला माफी मागतो. मी तुमच्या सर्वांना विनंती करतो, हे तथागत गौतम बुद्धाची शिकवण नाही. हा निळा वाद या ठिकाणी मला तरी मान्य होणार नाही. खऱ्या अर्थानं आम्ही भगव्या वादामध्ये पीडित होतो असं आम्ही समजत होतो. आता निळा वाद कुठे आम्हाला न्याय देतोय? हीच अहिंसा आहे का? हीच हिंसा करून तुम्ही आम्हाला लहान भाऊ मोठा भाऊ म्हणून आम्ही एकमेकाची तडजोड करण्याचा प्रयत्न करतोय आणि तुम्ही अशा पद्धतीने जर बोलत असाल तर माफ करा. मी आनंदराज आंबेडकर साहेबांना हात जोडून विनंती करतो, प्रकाश आंबेडकर साहेबांना मी हात जोडून विनंती करतो, मी तुमच्याकडे घरी येणार आहे. मला तुम्ही त्या ठिकाणी काय शिक्षा द्यायची ते द्या, कुठल्या बाईट तुम्हाला बोलवायची आहे ती बोला. जर मी तुमच्यामध्ये दोषी आढळलो तर मला राजघराच्या समोर बाबासाहेबांच्या साक्षीनं, मला तथागत गौतम बुद्धाच्या साक्षीनं मला त्या ठिकाणी फाशी द्या, मी फाशी घ्यायला तयार आहे. परंतु हे माझ्यावर होत असलेले आरोप, माझ्या राजकीय सामाजिक जीवनावर, माझ्या परिवारावर अशा पद्धतीचं जर तुम्ही लांछनास्पद बोलत असाल, मी काही पोतराज नाहीये. पोतराज कशासाठी झालो ह्याची तरी माहिती घ्या. मी आता मला मिळत सुद्धा नव्हता. मी जे केलेलं आंदोलन माझ्याकडे सुद्धा त्याचा डाटा नव्हता. परंतु बरं झालं तुम्ही एवढ्या लवकर कामाला लागलात की माझे केलेले कामं मला माहित नाहीत, परंतु तुम्ही काढून दिलं. आता मी माझ्या फेसबुकवर आणि माझ्या इंस्टाग्रामवर टाकतो, ते ऐका. माझ्या महाराष्ट्राच्या सर्व समाजाला सुद्धा माझी विनंती आहे की काय पोटतिडकीनं हा सुधाकर भालेराव समाजासाठी काम केलाय ते सुद्धा ऐका आणि त्याचं हे फलित आहे. आज हे उपवर्गीकरण होतंय हे सुधाकर भालेरावच्या माध्यमातून देण आहे आणि ती देण आज आम्हाला जर मिळत असेल, आम्ही त्याच्या समर्थनात जर बोलत असेल म्हणून जर तुम्हाला जर राग येत असेल तर हा काही मला देण्याचा आणि माझी सही चालण्याचा अधिकार नाही आहे. राज्य सरकार ठरवेल काय करायचे. तुम्ही सांगा त्या राज्य सरकारला करायचं आहे का नाही ते तुम्ही सांगा. तुम्ही नाही म्हणत असाल, आम्ही द्या म्हणत असेल, फरक एवढाच आहे. शेवटी राज्य सरकार निर्णय घेईल. आनंदराज आंबेडकर साहेब, मी तुमचा दोषी नाही आहे. मी प्रकाश आंबेडकर साहेबांचा दोषी नाहीये, रामदास आठवले साहेबांचा दोषी नाही. रामदास आठवले साहेबांनी सुद्धा सांगितलं की अनुसूचित जाती जमातीला या ठिकाणी म्हणजे जातीला उपवर्गीकरण मिळालं पाहिजे. तुम्ही सगळे समर्थनात बोलत होतात आणि आता कुठली काय तकलीफ व्हायला लागली आहे की तुम्ही आता स्पष्ट नकार देताय की विरोध करताय. विरोध करा, हरकत नाही, परंतु हा मातंग समाजासाठी एकट्यासाठी विरोध करत असाल तर हे कुठंतरी उचित वाटत नाही. आणि ह्या मातंग समाजाला, गरीब समाजाला टार्गेट करू नका. आम्ही अंधश्रद्धेत आहोत का? 100% आहोत. नाही म्हणताच येत नाही. अंधश्रद्धेला ते उपवर्गीकरण आहे. आरक्षण लागू कशाला आहे? जातीला नाहीये, धर्माला नाहीये, कुठल्या धर्माला आरक्षणाची तरतूद नाहीये. राष्ट्रीय अनुसूचित आयोग आणि जमातीचा आयोग दोन्ही माहिती जर घेतली, आता मी अजून परत तिथं अभ्यास करा म्हटलं तर अजून परत कुटायला सुरुवात करसाल. मला बोलू का नको? मीडियाला माझी विनंती आहे. आता अभ्यास हा शब्द चुकीचा आहे का? फक्त माझ्या तोंडून म्हणलं की बाबा सगळ्यांनी अभ्यास करून मला सांगा की या ठिकाणी सुप्रीम कोर्टाच्या गाईडलाईन आहेत, ह्या मातंग समाजाच्या एकट्याच्या गाईडलाईन नाहीत, 59 जातीसाठी ते उपवर्गीकरण आहे. याच्याबद्दल मी फक्त माझ्या तोंडून गेलेला शब्द जर चुकीचा, आनंदराज आंबेडकर साहेबांनी बोलवावं, प्रकाश आंबेडकर साहेबांनी बोलवावं, मला परवानगी द्यावी, मी त्या ठिकाणी मी येणारच आहे. तुम्ही द्या की न द्या, मी तुमच्या घरी येणार. मला फालतू लोकांना कामाला लावून संजय बनसोडे सारख्या, राजकुमार बडोले सारख्या ह्या बदमाश व्यवस्थेतून जर बेवड्याना कुठल्या तरी तरुणाला ज्याला हाताला काम नाही, त्याला काही लांबूल चालन करून, त्याला काही पैसे देऊन, त्याला दारू पाजून माझ्यावर आरोप करण्यापेक्षा, माझ्या गाड्या फोडण्यापेक्षा, माझ्यावर खुनाचा हमला करण्यापेक्षा, माझ्यावर शाई फेकण्यापेक्षा, बाबासाहेबाच्या लेखणीची शाई आहे, शाई फेकायचा अधिकार तुम्हाला नाही. पाप लागेल तुम्हाला जर शाई फेकाल तर.
आणि जर शाई फेकणाऱ्याला खरीच लाज वाटली पाहिजे. बाबासाहेबाची लेखणी ही शाई आहे आणि ही शाईची घटना लिहिलेली शाई आहे. फेकाल तर तुम्ही त्या बाबासाहेबाचे वंशज बनायला, मला इमानदारीने सांगतो साहेब, असल्या मूर्ख माणसाला तरी कामाला लावू नका साहेब. आणि मी तुम्हाला सांगतो, वंशज म्हणून त्या शाईचं जतन तुम्ही करा. मी तर करेन, परंतु वंशज म्हणून त्यांना सांगा की सुधाकर भालेरावांवर शाई फेकाल तर बाबासाहेबाची शपथ आहे, तथागत गौतम बुद्धाची शपथ आहे की ही शाहीची नुकसान करू नका. ही शाही चांगल्या कर्मासाठी, सत्कर्मासाठी बाबासाहेबांनी वापरलेली आहे. राज्यघटना लिहिण्यासाठी बाबासाहेबांनी वापरलेली आहे. मानवी जीवनापासून ते प्राणी मात्रापासून ते निर्जीव वस्तूपर्यंत सगळ्यासाठी न्याय देण्याचं काम बाबासाहेबांनी केलेलं आहे. म्हणून शाही फेकण्याचं पाप जर कोणी करत असतील, मूर्ख लोक करत असतील, म्हणून सज्जन शक्तीनं आपण बाबासाहेबांचे समर्थक म्हणून, अनुयायी म्हणून, पाईक म्हणून शाहीचं जतन करूया. पुन्हा त्या लेखणीमधून भाईचारा निर्माण करूया. पुन्हा जे होत असलेले वादविवाद आहेत घरात बसून मिटवूया. रस्त्यावर आणून काय आम्ही चळवळ करणार आहोत, कशी बाबासाहेबांची आंबेडकरी चळवळ आम्ही करणार आहोत. राहिला प्रश्न ते आरक्षण मिळेल न मिळेल हा नंतरचा विषय. फक्त सुधाकर भालेरावला खतम करायचा असेल, सुधाकर भालेरावला धमक्या द्यायच्या असतील, सुधाकर भालेरावला जीवितहानी पोहोचवायची असेल तर संजय बनसोडे साहेब जरा आवरा. राजकुमार बडोले साहेब आवरा, स्वतःला आवरा. स्वतः बी राजकारणी आहात, समाजकारणी आहात. जर अशा पद्धतीने जर माणसं लावून जर मला बोलायला लावत असाल, मला जर त्रास देणार असाल तर मी सरकारला आणि त्या सगळ्या व्यवस्थेला मी सांगू इच्छितो की राजकुमार बडोले, संजय बनसोडे आणि त्यांच्या गुंडगिरीच्या प्रवृत्तीच्या लोकांपासून माझ्या जीवितास धोका झालाय. मला सरकारनं सुद्धा संरक्षण दिलं पाहिजे. मी भारतीय जनता पार्टीचा आमदार. संघ परिवाराशी आमचे कार्यक्रम असल्यानंतर त्या ठिकाणी लोकप्रतिनिधी आणि नात्यांनी पाचारण केलं जातं. त्या ठिकाणी संघाच्या माध्यमातून चांगली शिकवण आम्हाला मिळाली होती आणि त्या संघाच्या चांगल्या शिकवणीमध्ये आम्हाला कधी कधी त्यांनी दुजाभाव केला नाही. कुठली काही समरसता नावाची संघटना त्या ठिकाणी चालते, त्याच्यामध्ये खूप चांगलं काम मी त्या ठिकाणी केलेलं आहे. आता काही लोक, ह्या लोकांचीच मला किंवा येते. सगळे पूर्वाश्रमीचे महार, आजचे बौद्ध नवबौद्ध संघामध्ये काम कितीतरी लोक काम करतात. फक्त सुधाकर भालेरावचा आदरणीय पूजनीय मोहन भागवत सरांसोबत साहेबांसोबत जर माझा जर फोटो बघितला असेल आणि त्याची जर तुम्हाला जर तकलीफ होत असेल तर काय त्याच्यात माझा दोष आहे माझा सांगा, काय माझी त्याच्यामध्ये चूक आहे सांगा. जर त्या ठिकाणी संघामधून काही आम्हाला चांगलं शिकायला मिळते का, आम्ही ते बघितले, शिकलोही. काही चांगले गुण आम्ही त्यांचे घेतलेत आणि त्या गुणाच्या माध्यमातून एकदा सोडून दोनदा आमदारही मला भारतीय जनता पार्टीने केले. मी त्यांचे काही उपकार थोडेच विसरू शकणार आहे, परंतु निश्चित रूपाने त्यांनी कधीही आम्हाला चुकीची शिकवण दिलेली नाही. आणि जर मनुवादीन आरएसएस म्हणून त्यांनी जर आम्हाला चुकीची शिकवण दिली असती तर आम्ही रस्त्यावरच उतरलो असतो. तुम्हाला सांगायची गरज काय, तुम्हीच तुमच्या समाजातल्या सगळ्या व्यवस्थेतल्या पूर्वाश्रमीच्या महाराजच्या बौद्ध नवबौद्ध किती प्रमाणामध्ये संघाच्या सोबत येतात, किती भिक्खू लोक सुद्धा त्या ठिकाणी संघाच्या बैठकीमध्ये बसतात, बोलतात. कोणाबरोबर आम्ही ते बघितलं नाही, म्हणून आम्हाला तुम्ही तेवढं आम्हाला शिकवायची गरज नाही. निश्चित रूपाने मी त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचा आमदार म्हणून काम करत असताना संघाचा सुद्धा त्या ठिकाणी एक स्वयंसेवक म्हणून काही ठिकाणी मी कामही केलंय. आजही करू, उद्याही करू, अशी काही मला कोणाची जबरदस्ती नाही. ही लोकशाही आहे. त्या ठिकाणी जसा भगवा वाद म्हणताय तुम्ही, आता निळा वाद म्हणून निर्माण करून मग आम्ही कुण्या वादाखाली जगावं. निळा वाद तुमचा चांगला असेल तर तुमच्यासोबत आम्ही यायला तयार आहे. समुद्रात घाला, आम्हाला समुद्रात यायला तयार आहे. सांगितलं मी जाहीररित्या प्रकट करून. तुम्ही आमच्याबरोबर 79 वर्षामध्ये कधी जवळ घेतलं नाही. दलित ऐक्य म्हणून कधी मातंग समाजाला कधी बोलवलं नाही. 10 वर्षामध्ये आम्ही तुमच्याकडे येण्याचा प्रयत्न केला, परंतु कधी आम्ही तुम्हाला सांगितलेली सूचना अंमलात आणली नाही. आणि मग आता आम्हाला दोष देऊन काय फायदा आहे? कशासाठी दोष देत आहे? काय दोष आहे आमच्यामध्ये? आमचा दोष तुम्हाला फक्त कोणाबरोबर बसले, तुमच्याबरोबर सगळे अधिकारी, कर्मचारी, मोठे मोठे लोक सांगतात की मी आरएसएसचा कार्यकर्ता आहे, मी आरएसएसच्या विचारात वाढलोय. मग बोला ना त्यांना बी तुम्ही. माझा फक्त एक फोटो दिसायला लागलाय सरसंघचालक मोहनजी भागवत साहेबांच्या, डॉक्टर साहेबांच्या सोबतचा, तेवढ्याच तुम्हाला विजा व्हायला लागली, तकलीफ व्हायला लागली आहे. होय, मी त्यांच्या सानिध्यात गेलोय, त्यांच्या सानिध्यामध्ये वावरलोय, त्यांचे चांगले विचार घेऊन मी कार्यकर्ता बनलोय, हे नाकारूही शकत नाही. तुमचे चांगले विचार मला शिकवा, तुमचेही विचार चांगले घेऊन शिकल्याशिवाय राहणार नाही तो सुधाकर भालेराव.